नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? परत एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम चॅनलमध्ये. तर मित्रांनो, चला आज मी तुम्हाला एक सर्वात सुंदर आणि अफोर्डेबल असणारा, म्हणजे कमी किमतीत असणारा, जास्त एरिया असणारा असा एक छानसा प्रोजेक्ट घेऊन आलो. प्रकल्पाचं नाव आहे आर्याना होम्स बाय श्रीजी डेव्हलपर्स. हा प्रकल्प जो आहे तो सोमाटणेमध्ये आहे. आपण मुकाई चौकातून एक एक्सप्रेसवे जातो आणि एक जुना हायवे जातो. जुन्या हायवेने गेल्यानंतर सोमाटणे फाट्याचा जो टोल नाका लागतो, त्या टोल नाक्यापासून परत नवीन एक्सप्रेस हायवेला जो कनेक्ट होतो रोड, त्या कनेक्टिव्हिटीला लागून आहे. आणि त्याच्यानंतर 1 किलोमीटरच्या अंतरावरती पुणे रिंग रोड परत येतो आहे. म्हणजे याचं जे लोकेशन आहे ते खूप प्रॉमिनंट लोकेशन आहे, खूप छान लोकेशन आहे. तर हे पण मी नकाशामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा जुना हायवे आहे आणि हा नवीन. तर तुम्ही त्या टोल नाक्यानंतर लेफ्ट घेतलास की पाटील हॉस्पिटल येतं. जरा थोडंसं पुढे गेल्यानंतर हा उजव्या हाताला हा प्रकल्प आहे मित्रांनो. तर आपण थोड्याच वेळात पोहोचतो आहे तिथे. तर मी तुम्हाला टोटल सगळी साईड फिरून दाखवणार आहे. आणि खूप छान आहे, एरिया खूप मोठा आहे. 2 BHK त्यांनी 971 कार्पेट एरिया, म्हणजे युजेबल एरिया, बिल्डअप नाही, वापरण्यात येण्याचा जो एरिया आहे तो 971 असणार आहे मित्रांनो. तर हा आलेला आहे आर्याना होम्सचा नवीन प्रोजेक्ट बाय श्रीजी डेव्हलपर्स. यांचं सेल्स ऑफिस तिथंच गेटला आहे. तर ग्राउंड प्लस 14 माळ्याच्या सुंदर बिल्डिंग्स असणार आहेत. ॲम्युनिटी वाईज पाहायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात ॲम्युनिटी दिलेल्या आहेत. सर्व प्रकारचे ॲम्युनिटी दिलेले आहेत. आणि डोंगराला लागून हा प्रोजेक्ट असल्यामुळे इथे खूप छान गार वारं असणार आहे. व्हेंटिलेशन खूप छान असणार आहे. चारी बाजूने तुम्हाला मोकळं वातावरण असणार आहे. इन फ्युचरमध्ये त्याच्या पुढे नंतर कोणतंही कन्स्ट्रक्शन येणार नाही. तर चला मित्रांनो, आपण त्या साईडवरती पोचलेलो आहोत. आता त्यामधले 2 टावर रेडी झालेले आहेत. याच्यामध्ये 4-5च फ्लॅट शिल्लक आहेत. बाकी सर्व फ्लॅट सोल्ड आऊट झालेले आहेत. कारण मित्रांनो, हा प्रोजेक्ट जो आहे तो खूप चांगल्या लोकेशनवरती आहे. आणि आता हा ए आणि बी टावरचं काम चालू आहे मित्रांनो. याच्यामध्ये ओपनिंग्स आहेत, याच्यामध्ये फ्लॅट शिल्लक आहेत. प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या बाजूला हा प्रोजेक्ट आहे. 5 एकर लँड पार्सलमध्ये हे प्रोजेक्ट बनवलं गेलेलं आहे. तर याच्यामध्ये ही जी 2 टावर्स आहेत याचे काम कंप्लीट होत आलेलं आहे. आणि डिसेंबर 26च्या आतमध्ये याचं पोझिशन देण्यात येणार आहे. 4-5च फ्लॅट शिल्लक राहिलेले आहेत. इतका मोठा कार्पेट एरिया असणारा फ्लॅट मी 2 BHKसाठी नाही पाहिला. कारण 2 BHK हे 600 ते 800च्या रेंजमध्ये बनवले जातात कार्पेटमध्ये. पण याचा 971 कार्पेट असल्यामुळे मला हा इक्वलंट टू 3 BHK असं वाटतं. खूप मोठा एरिया आहे. तर तुम्ही हे स्वतः पाहू शकता. हा पहा सॅम्पल फ्लॅट खूप छान आहे. 17x17चा हॉल आहे. त्याला अटॅच बाल्कनी आहे. आणि याच्यामध्ये ऑड इवन कन्सेप्ट दिलेले आहे. बाल्कनी खालच्या जर हॉलला अटॅच असेल तर वरच्या फ्लोअरच्या बेडरूमला अटॅच असणार आहे मित्रांनो. ही बाल्कनी कमीत कमी 10x8ची आहे. खूप मोठा हॉल आहे. तुम्हाला असं लक्झरियस फील होणार. तुम्हाला असं वाटणार की किती मोठा एरिया आहे, आपण आतमध्ये क्रिकेट खेळू शकतो, बॅडमिंटन खेळू शकतो असं वाटतं आहे. इतका मोठा एरिया आहे. किचन पण तेवढंच प्रशस्त आहे. आणि मगाशी मी जसं म्हणालो, ऑड इवन कन्सेप्ट, बेडरूमला अटॅच बाल्कनी आहे. ही पहा मित्रांनो, 14x10ची मोठी बाल्कनी आहे. इथे तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला टेरेस बनवू शकता. तर मित्रांनो, कसा वाटला प्रोजेक्ट हा तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.
याचा 2 टॉवर कंप्लीट झालेले आहेत आणि खूप छान प्रोजेक्ट आहे. ह्या प्रकल्पामध्ये मला एकच खंत वाटली ती म्हणजे म्हाडाचे फ्लॅट अवेलेबल नाहीत किंवा म्हाडाची स्कीम इथे राबवली जात नाही आहे. ते का मला हे कळालं नाही. इतक्या चांगल्या प्रोजेक्टमध्ये म्हाडाची जर स्कीम राबवली तर खरंच सर्वसामान्य लोकांसाठी खूप चांगला प्रकल्प आहे हा. मला खूप आवडलेला आहे. इतक्या मोठ्या कार्पेट एरियामध्ये कुठेही 2 BHK नाही, 3 BHK इक्वलंट हे कार्पेट एरिया दिलेले आहेत. तर सर्वांना मनापासून परत एकदा जय महाराष्ट्र.